स्पेशल होती, नामे निवडून त्या ठिकाणी बोगस होती. म्हणजे हे लोकांना पटत नाही आहे. लोकांना हे पटतं डेव्हलपमेंट काय, पुढचं राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटला आहे. नाही, अमरावतीमध्ये आम्ही चांगलेच लढलो आहे, पण त्या ठिकाणी थोडे निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरण पुढे आले. त्यामुळे मी अधिक स्पष्ट 5 वाजेनंतर बोलेल की अमरावतीचे अजून अनेक निकाल यायचे आहेत. आता मला आता 5-5:30 पर्यंत जे काही निकाल येतील त्यावर स्पष्टता करता येईल. पण स्थानिक भारतीय जनता पार्टी मात्र तेथील जे काही रवी राणांची भूमिका जी आहे याबद्दल थोडी नाराजी त्यांची होती, पण निकाल जेव्हा अंतिम होतील तेव्हा आपल्याला कळेल. नाही, तिथे रवी राणा आमदार आहेत, जिथे रवी राणा राहतात तो प्रभाग आहे. त्यामुळे आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वतः प्रभागात राहत असल्यामुळं, त्या प्रभागात स्वतः रवी राणा रहिवासी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या बाजून निकाल लागला असेल. आता तर 110 दाखवते आहे. अच्छा, टक्का म्हणजे ही मतदार यादी जी आहे ना, यामध्ये जे प्रभागात आपण याद्या करतो त्यामध्ये प्रत्येक वेळी याद्या बदलत असतात. म्हणजे काही नाव मागच्या 2017 मध्ये या प्रभागात होते ते आता या प्रभागात आले. म्हणजे मतदार यादी जेव्हा आपण तोडतो प्रभाग रचनेच्या वेळी, तेव्हा अनेक मतदार हे कमीत कमी जर विचार केला 80,000चा प्रभाग असेल तर 20,000 मतदार आपण इकडले तिकडे होत असतात. त्यामुळं काही टक्केवारी मतदारामध्ये कमी जास्त होणे, मुळात मताची टक्केवारी जी आहे मतदारांची ती कमी झाली. आणि जेव्हा मतदारांची टक्केवारी 2-4 टक्क्यांनी जरी कमी झाली त्याचे इफेक्ट तुम्हाला समोर दिसतात. नाही, आम्हाला अपेक्षित यश मिळालंच आहे. लातूरमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही काँग्रेसच्या कारण काँग्रेस आणि वंचित लातूरमध्ये एक आली पहिल्यांदा, काँग्रेस आणि वंचित एक आली. मागच्या वेळी वंचित वेगळी लढली त्यामुळं बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी पुढे होती. पण लातूरमध्ये आम्हाला थोडा अंदाज चुकलाय. मुंबईत तर जे काही अपेक्षित आहे ते यश आता भेटत आहे. आणि आज काही असा अंदाज काढणे योग्य नाही. आपल्याला तिथील एकंदरीत निवडणुकीचे जेव्हा विश्लेषण होईल तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी आमच्या चुकल्या आहेत त्या आम्ही बोललो. मी आता देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र हाच ब्रँड आहे. त्यामुळं तोच ब्रँड आहे. मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार, डबल इंजिन सरकार हा ब्रँड आहे. देवेंद्र फडणवीसजी विकासाचे ब्रँड आहेत आणि एकनाथ शिंदेची साथ आहे. मतदार याद्यांमध्ये हे आरोप केले जाणार आहे, त्याचं उत्तर कसं देणार? दुसरीकडे तुम्ही 51% हिशेब मांडता, त्याचं गणित त्याचं संघटन कसं मांडता? असं आहे, मी वारंवार सांगतो की ज्या ठिकाणी विरोधक हारतात त्या ठिकाणी मशीन खराब दिसतं. आता ज्या सीट जिंकल्या त्यांनी त्या सीटवर प्रूव्ह करावं. त्यांनी जे नगरसेवक जिंकलाय काँग्रेसचे, MIMचे, वंचितचे, जे मशीनवर आरोप करतात त्यांच्या उमेदवाराला विचारा निवडून आलेला आहे ते कुठल्या मशीनवर निवडून आलाय. ती भारत निवडणूक आयोगाची होती का नाही, ती राज्य निवडणूक आयोगाची होती की नाही, की याची प्रायव्हेट मशीन होती. त्यांनी आता स्पष्ट केलं पाहिजे. त्यामुळं वंचित जेव्हा निवडणूक हारतात तेव्हा ते म्हणजे आपला पराभव स्वीकारत नाही. आम्ही पराभव स्वीकारतो कधी कधी आणि त्यातनं शिकतो आणि त्यातनं जिंकतो. पण हे काँग्रेस पार्टीचे लोक किंवा विरोधक हे जिथं हारतात ते मशीनवर दोष देतात. त्यामुळं राहिला प्रश्न 51%चा, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, मताची जर टोटल लावली राज्याची
राज्याची एकंदरीत उमेदवार जर टोटल लावली तर सर्वांची टोटल जी आहे त्याच्यापेक्षा 51% मतं आम्हाला मिळाले आहे आणि ते मिळतात. आपण सर्व पक्षाची टोटल लावा, सर्व पक्षाचे मतं बघा आणि भाजपाचे मतं बघा, त्या सर्वांच्या मतापेक्षा 51% मतं बीजेपीला आहे. काँग्रेसला मागच्या वेळेस 29 जागा मिळाल्या, यावेळेस सुद्धा काँग्रेस 30च्या जवळपासच आहे. उलट मुस्लिम लीग काही ठिकाणी 1-2 ठिकाणी पुढे आलेली आहे, एमआयएम पुढे आलेली आहे. उलट त्यांनी सर्व जागांवरती उमेदवार उभे केले होते आणि मिशन 100 योजना राबवली होती. कोणी? काँग्रेस 2047 पर्यंत मिशन 100 राबवलं तरी सक्सेस होणार नाही. 2047 नंतर बघू काँग्रेसचं काय होईल, पण 2047 पर्यंत काही संधी नाहीये. विजयाचा उन्माद नाही, पराभवांना निराशा नाही. त्यामुळे विजयाचा उन्माद वगैरे आम्ही फार करत नाही, पण आमचे कार्यकर्ते जेव्हा निवडून येतात तेव्हा थोडं सत्कार, सन्मान, ऊर्जा, थोडं सेलिब्रेशन, पण असा ब्रांड, असे फटाके, असं एकदम अंगात आल्यासारखं आम्ही काही करत नाही. त्यामुळं आमच्या अंगात काही येणार नाही. आम्ही छानपैकी जनतेला साजेसं, जनतेला अपेक्षित असलेलं, जनतेला वाईट न वाटणार असं सेलिब्रेशन करू. एकदम ग्रामीण महाराष्ट्र सुद्धा देवेंद्र फडणवीस सोबत आहे, महायुती सोबत आहे, मोदीच्या योजना सोबत आहे. डबल इंजिन सरकारला मान्यता ग्रामीण भागातही आहे. आम्ही पुढच्या 7 दिवसातच चिंतन करत असतो. निवडणुकीचा पराभवाचे खूप दिवस आम्ही चिंतन नाही, लवकर चिंतन करतो, त्यातनं शिकतो, त्यातनं पुन्हा जिंकतो. ते महाराष्ट्राच्या जनता बघेल आरक्षण. जेव्हा आरक्षण सुरू असतं ना तेव्हा ते लाईव्ह असतं. जेव्हा आरक्षण निघेल तेव्हा महापौराची निवडणूक होईल. जो अभी प्राइमरी रुझान है इसमें आप देखेंगे तो प्राइमरी रुझान में आपको दिखेगा कि भारतीय जनता पार्टी को बहुमत मिलते जा रहा है. भारतीय जनता पार्टी आगे जाते दिख रही है और 5 बजे तक सारे अंदाज क्लियर हो जाएंगे. लेकिन जहां तक चुनाव के रुझान की बात है, मुझे लगता है 2/3 बहुमत के साथ भारतीय जनता पार्टी महायुति महाराष्ट्र में जीतेगी, 2/3 बहुमत से जीतेगी. 51% वोट शेयर बीजेपी को मिलेगा, ऐसा मुझे लगता है. इसी से पूरा सवाल है वोट खाने की पार्टी से मुस्लिम चेहरे जीत गया है, उसको क्या कहते हैं? देखिए, अभी प्राइमरी अंदाज है, 5 बजे पूरा चित्र स्पष्ट हो जाएगा, उसके बाद ही कोई टिप्पणी करना योग्य है. लेकिन प्राइमरी तो मुझे लगता है कि उन्होंने जो बताया था, भावनिक आह्वान किया था, हम लोग डेवलपमेंट पे लड़ रहे थे, देवेंद्र जी और हमारी सरकार विकसित मुंबई, विकसित महाराष्ट्र का संकल्प कर चुकी है. मोदी जी का साथ है, ये हमने बार बार कहा. डबल इंजन सरकार ही महाराष्ट्र का विकास कर सकती है, विकसित महाराष्ट्र कर सकती है, हमने कहा. उस पर जनता ने वोट दिया है. तो मुझे लगता है कि अभी रुझान आने के बाद स्पष्ट होगा. लेकिन जो एक बहुत बड़ा बॉम्ब बनाया था, जिसको बोलते हैं एटम बॉम्ब, वो कुछ फूटने वाला नहीं है. भारतीय जनता पार्टी और महायुति महाराष्ट्र में, मुंबई में आगे दिखेगी. जिस तरीके से राज ठाकरे काफी हाशिए पर चले गए हैं, तो क्या सभी देख रहे हैं राज ठाकरे का भविष्य किस तरीके से आपको देख रहे हैं? किसी का भविष्य लिखना मेरे हाथ में नहीं, लेकिन जनता ही भविष्य लिखती है, जनता ही निर्णय करती है.
और गलत रास्ते पे जो लोग गए उनका निर्णय जनता करेगी। सही रास्ते पे है तो सही निर्णय करेगी। हम लोग सही रास्ते पे है। पूरे चुनाव का आप यदि देखा जाए तो किंग मेकर किसे मानते हैं भारतीय जनता पार्टी? देखिए, देवेंद्र जी ही जो इस महाराष्ट्र के ब्रांड है, देवेंद्र जी ने इस चुनाव को पूरी तरह से मॉनिटर किया है। हमारे अध्यक्ष रवि चौहान जी ने इस चुनाव को आगे लेके जाने के लिए संगठन का पूरा साथ दिया है। संगठन और सरकार दोनों साथ में चली है। हमारे एकनाथ जी, देवेंद्र जी ने मिलकर इस चुनाव को आगे लेके जाने का प्रयास किया है। मोदी जी की सरकार का साथ मिला है, तो निश्चित रूप से मोदी जी, देवेंद्र जी, डबल इंजन सरकार, और खासकर महाराष्ट्र में बात करें तो देवेंद्र जी का डेवलपमेंट का विजन यही महाराष्ट्र की जनता ने उसको स्वीकारा है। भाजपा के सब प्रवक्ता कल से उनको का उदाहरण दे रहे थे, शिंदे और फडणवीस की जोड़ी को यानी रोहित शर्मा और विराट कोहली, तो ये गौरतलब मैदान में इस तरह से रोको की थी, वैसे अनबीटेबल लग रहा है शिंदे और फडणवीस की जोड़ी पूरे महाराष्ट्र में। देखिए, देवेंद्र जी और शिंदे जी दोनों की जोड़ी है ही, और लेकिन महत्व क्या है, देवेंद्र जी का डेवलपमेंट का विजन एकनाथ जी के साथ, और देवेंद्र जी का डेवलपमेंट का विजन ही महाराष्ट्र जनता ने एक्सेप्ट किया। देखिए, उन्होंने चुनाव लड़ा, जहाँ चुनाव अच्छे से लड़ा वो जीते हैं, जहाँ चुनाव हमने अच्छे से लड़ा हम जीते हैं। हमें विकास पे वोट मिले हैं, उनको एक विशिष्ट एरिया में वोट मिले हैं। नहीं, देखिए, उन्होंने चुनाव लड़ने का प्रयास किया है इस बार, और अच्छे से चुनाव लड़ने का प्रयास किया, इसलिए कुछ सीटें उनको मिल रही है। महाराष्ट्र में भावनात्मक बातों की कोई चर्चा नहीं होगी। आगे जनता डेवलपमेंट पे जाएगी।